आज आपण पाहणार आहोत कलिंगडचं सरबत. त्याच्यासाठी मी ते कलिंगड घेतलेलं आहे. उन्हाळा भरपूर चालू आहे, त्यामुळे बाजारात कलिंगडी भरपूर आलेले आहेत. तुम्ही सरबत करा, तुम्हालाही आवडेल अशा प्रकारे. हे बघा, मी सालं काढून घेतलेलं आहे कलिंगडचं. बियाही काढायचे आहेत. बिया काढून सालं काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आधी कलिंगड. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात ते पीसेस कापून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यात ज्यूस करायचा आहे आपल्याला कलिंगडचा. आवडीप्रमाणे साखर टाका तुम्ही, तुम्हाला किती गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे. इथे साखर टाकली आहे मी थोडीशी. झाकण लावून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला. याचा ज्यूस करून घ्यायचा आहे. ज्यूस झालेला आहे. एक चाळणी घ्यायची आहे, त्याच्याचा गाळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ज्यूस गाळून घेतलं आहे. सरबत जो करत आहे आपण कलिंगडचं, गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पूर्ण कलिंगडचं ज्यूस करून घेतलेलं आहे, सरबत करून घेतलेलं आहे. एक कलिंगड आणलं होतं मार्केटमधून, एका कलिंगडाचं पूर्ण ज्यूस करून घेतलं आहे. बघा, एवढा ज्यूस झालेला आहे. टोपात मी दाखवला आहे. इकडे मी सब्जा भिजत ठेवला होता. सब्जाही गाळून घ्यायचं आहे आणि सरबतमध्ये आपल्याला टाकायचं आहे. ते सरबत आहे, त्याच्यात मी सब्जा टाकलेला आहे. साखर आपण आधीच टाकली होती, त्यामुळे मी आता साखर टाकलेली नाही आहे. एवढा ज्यूस झालेला आहे. एक कलिंगडचा एवढा ज्यूस तयार केलेला आहे मी. तयार झालेला आहे. त्यात चाट मसाला टाकायचा आहे. थोडासा चाट मसाला टाकला, ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. चाट मसाला टाकून पुन्हा हलवून घ्यायचं आहे सरबत. मीठ टाकलेलं आहे थोडंसं. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ विरघळेल त्याच्यात. थंड होऊन द्यायचं आहे. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही सरबत. 1 तास 1.5 तास थंड झालं फ्रीजमध्ये ठेवून द्या. गार झालं